तर एक दुई मी गीत सादर करते आणि त्याच्यानंतर मी शेख साहेबला राऊंड देते आणि म्हणून मला म्हणायचं आहे, अरे मस्ती में रंग मस्ताने हो गए हैं, अरे मस्ती में रंग मस्ताने हो गए हैं, अरे साईं तेरे नाम के दीवाने हो गए, साईं तेरे नाम के दीवाने हो गए, हो मुझे मेरा नाम मस्ताने हो गए, मुझे मेरा नाम मस्ताने हो गए, साईं तेरे नाम के दीवाने हो गए, साईं तेरे नाम के दीवाने हो गए, मस्ती में रंग मस्ताने हो गए, मस्ती में रंग मस्ताने हो गए, हाय अरे साईं तेरे नाम के दीवाने हो गए, साईं तेरे नाम के दीवाने हो गए, मस्ती में रंग मस्ताने हो गए, मस्ती में रंग मस्ताने हो गए, साईं तेरे नाम के दीवाने हो गए, साईं तेरे नाम के दीवाने हो गए. आणि म्हणून मला म्हणायचं आहे, माझ्या हाती आहे हा शाहिरीचा चांग, अरे माझ्या हाती आहे हा शाहिरीचा चांग, अन दुय्यमीची साथ आहे शाहिराचा संग, दुय्यमीची साथ आहे शाहिराचा संग, हो माझ्या हाती आहे हा शाहिरीचा संग, माझ्या हाती आहे हा शाहिरीचा संग, दुय्यमीची साथ आहे शाहिराचा संग, दुय्यमीची साथ आहे शाहिराचा संग, हो माझ्या हाती आहे हा शाहिरीचा संग, माझ्या हाती आहे हा शाहिरीचा संग, अन दुय्यमीची रात आहे शाहिराचा संग, दुय्यमीची साथ आहे शाहिराचा संग, हो माझ्या हाती आहे हा शाहिरीचा संग, माझ्या हाती आहे हा शाहिरीचा संग, दुय्यमीची साथ आहे शाहिराचा संग, दुय्यमीची साथ आहे शाहिराचा संग. ला 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 कारण म्हणतात, अरे नारी नारी कहता है बेईमान, नारी है रतन की खान, नारी नारी कहते हैं बेईमान, और ये नारी है रतन की खान, इस नारी से कोख से जन्म लिया वो है कृष्ण भगवान, कृष्ण भगवान जी, इस नारी से कोख से जन्म लिया वो है कृष्ण भगवान. माझे माई बाप हो, आधीच्या काळामध्ये बाया फक्त नाचण्याचं काम करायचे, आधीच्या काळामध्ये बाया फक्त नाचण्याचं काम करायचे, पण आताच्या काळामध्ये एक मुलगी रेल्वे चालवू शकते, एक मुलगी पायलट बनू शकते, एक बाई गावाची सरपंच पोलीस पाटील बनू शकते, तर शाहिरी सुद्धा करू शकते. कारण प्रथम पंतप्रधान झाले, राष्ट्रपती झाले, कुणामुळे कुणामुळे त्या माझ्या बाबासाहेबांनी संविधानामध्ये बाईला अधिकार दिला, त्या स्त्रीला अधिकार मिळवून दिला. ऐका मला समोर म्हणायचं आहे,
पायी धडाच्या सही जन्म कोण्या पोटी तिला फिरत नाही अशी एक नार पायी धडाच्या सही आणि जन्म कोण्या पोटी तिला फिरत नाही जन्म कोण्या पोटी तिला शिरच नाही ते नार कशी असेल माझे माई बाप हो तिला धाड होत पण शिर नव्हतं आमचे वस्तात छोटू दादा आमचे ज्ञानीवंत आहेत समजला का ज्यांचं नाव प्रत्येक ठिकाणी विचारायचे ठेकेदाराचं कधी पण कोण पाहिजे तुम्हाला मॅडम तुम्हाला कोण पाहिजे ठेवा ना तो आर्यन आहे नाही आर्यन नाही तर मग कोण पाहिजे बरं निशाण ठेवा निशाण नाही ज्ञानेश्वर बाबा नाही मग कोण पाहिजे सुरूच झाला नव्हतं क्या बात है जी कारण चांगले चांगले ढोटे आलेले वाहून गेले पण एक बासिंदा शायरी क्षेत्रामध्ये नावाचा डंका गाजवतो नाही का तर माझा भाऊ माझ्या प्रत्येक प्रश्नाचं समाधान करून देते मला अपेक्षा आहे आणि करते खरोखर काय क्या बात आहे आणि म्हणून एक नार अशी पाहिजे धडाच्या सही तिने जन्म कोण्या पोटी तिला शिरच नाही जन्म कोण्या पोटी तिला शिरच नाही परंतु माझे माय बाप हो जन्मताच गरोदर आणि ही दुनिया झाली दंग ते मुलगी जन्मताच गरोदर राहिली जन्मताच गरोदर आणि ही दुनिया झाली दंग आणि ही तू येमीची साथ कला असते माझे माई बाप हो पण सादर करणं हा स्टेज लावणे ह्या प्रत्येकाच्या नशिबामध्ये सुद्धा राहत नाही कारण म्हणतात अभिमान कधी कुणाचा झाला नाही हो गर्व कधी कुणाचा झाला नाही आणि म्हणून प्रत्येक लोक म्हणतात मॅडम गर्व करायचं नाही बरेचसे शाहीर म्हणतात की सोनू गर्व करायचा अभिमान करायचा नाही कारण म्हणतात अरे गर्वात चढले बिना मावतीनं मेले अभिमान कोणत्याही गोष्टीचा का असो ना गर्वात चढले बिना मावतीनं मेले आणि गर्व करू करू त्या नदी नाल्याला वाहून गेले गर्व करू करू त्या नदी नाल्याला वाहून गेले कुणाला धन संपत्तीचा अभिमान असतो कुणाला पैशाचा अभिमान असतो कुणाला शेतीवाडीचा अभिमान असतो कुणाला स्वतःच्या सुंदरतेचा अभिमान असतो पण म्हणतात अरे मातीच्या पुतळा मातीमध्ये जायचं मानवाची काय आहे मातीच्या पुतळा या मातीमध्येच आहे आणि तर मानवाचे काय आहे म्हणतात 2 दिन की चांदनी फिर काली रात है 2 दिन की चांदनी फिर काली रात है आणि म्हणून फक्त ह्या 2 दिवसाचा क्षण आहे माझे माय बाप हो अटॅकच्या बिमाऱ्या जास्त निघल्या कॅन्सरचं प्रमाण जास्त वाढलं काय आहे हो जीवात धरलं हे माझे भाऊ आमचे नक्कलकार लग्नाला गेले होते दुसऱ्या दिवशी लग्न लागल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी जवान त्या नवरीचा मुलगा भाऊ मरण पावला काय धरला ह्या जीवामध्ये आणि म्हणून हा नाशिवंत मडका आहे ते संत सांगतात नाशिवंत या मडक्याला तुम्ही ठेवावे जपून संत म्हणतात माझं म्हणणं नाही नाशिवंत या मडक्याला तुम्ही ठेवावे जपून याचा नाही भरोसा केव्हा जाईल फुटून याचा नाही भरोसा केव्हा जाईल फुटून आणि म्हणून माझे माई बाप हो कारण दारू पिणाऱ्याला मी माझी 10 बोटाची विनंती माझे माय बाप कित्येक मुलीचे संसार उद्ध्वस्त झाले कित्येक माझे माय मला रोडवरती आल्या कारण लक्षपूर्वक काय का अरे दारू विकणाऱ्याची बायको त्या पैशाच्या गद्दीवर बसते दारू विकणाऱ्याची बायको त्या पैशाच्या गद्दीवर बसते आणि या दारू पिणाऱ्याची बायको या बेवड्याची बायको रस्त्याने भीक मागत दिसते काय वास्तविकता आहे माझे माय बाप आणि तुम्ही जीवन जगा तुम्हाला जीवन जगायचे आहे तर मानव म्हणून जीवन जगा माणुसकी या नात्याने जीवन जगा मानवता काय होते संसार काय होते परिवार काय होते कारण म्हणतात हा संसार एक मोहमायाचा बाजार आहे या प्रत्येकाला या मोहमायाने जखडून ठेवलं आहे आणि म्हणून 2 दिवसाची जिंदगी आहे आणि म्हणून परिवारात संग कारण म्हणतात आई बापाची पर्वा करत नाही मुलाची पर्वा करत नाही स्वतः पत्नीची पर्वा करत नाही कशासाठी
नुसतं या दारूमुळे काय होणार आहे या दारूचं, काय होणार आहे या दारूचं. आणि म्हणून त्या दारू पिणाऱ्याला सुद्धा वाटलं पाहिजे. आज तुमची जरी लेख असेल तुम्हाला वाईट वाटते, पण तुमच्याकडून संसार करणारी जरी कुणाची लेख असेल, तिचा जेव्हा अंतःकरण जळतो, जेव्हा तिची आत्मा तरमडतो, तेव्हा तिला वेदना काय होत असतील त्या माऊलीलाच माहित आहे. ऐका मला म्हणायचं आहे. सारी दंग झाली, ते जन्मताच गरोदर पाहून हे दुनिया सारी दंग झाली. म्हणजे काय प्रकरण आहे आणि काय म्हणायचं आहे मला ऐका. अरे पोटातून बाळ बोली बिघडली मती, नाही तेवढे संबंध पण राहतील पोटातून बाळ बोली बिघडली नेती, जरी ठेवले संबंध पण राहतील सती. ते आईच्या गर्भातून बाळ बोलती म्हणे, आई अगं तू जोपर्यंत आमच्याशी संबंध करणार नाही, तू जोपर्यंत आमच्याशी संबंध करणार नाही, तोपर्यंत तुला या जगामध्ये या विश्वामध्ये तुला कोणी सती म्हणणार नाही, तुला सती ठरवलं जाईल नाही. तर त्या आईच्या गर्भामध्ये एकच बाळ नाही माझे माई बाप हो, तर अनेक बाळ त्या आईच्या गर्भामध्ये वाढू लागले. एकच बाळ नाही तर अनेक बाळ त्या आईच्या गर्भामध्ये वाढू लागले. काय म्हणतात, पोटातून बाळ बोलली बिघडली नती, आणि जरी ठेवले संबंध पण राहील सती. आई कशी असेल तो बाळ कसा असेल, कारण त्या आई बाळाच्या प्रेमामध्ये कधी पडला नाही भांग. त्या आई बाळाच्या प्रेमामध्ये कधी पडला नाही भांग. आणि तू ये मिची साथ अशी कैराच्या संग, तू ये मिची साथ अशी कैराच्या संग. बरसते नहीं, जो गरजते वो कभी बरसते नहीं. अरे गरज के पड़ जाए वो कभी तरसते नहीं. गरज के वो पड़ जाए वो कभी तरसते नहीं. जिनके बातों में कुछ मोल हो जाए, जिनके बातों में कुछ मोल हो जाए, वो जीवन में कभी तरसते नहीं, वो जीवन में कभी तरसते नहीं. कारण शब्दांनी शब्दाची मर्यादा पाळणं हे मानवतेचं धर्म आहे. शब्दांनी शब्दाची मर्यादा पाळणं हे मानवतेचं धर्म आहे. शब्दाची जरी मर्यादा नाही पाळली तर त्याचं जीवन सारं व्यर्थ आहे, त्याचं जीवन सारं व्यर्थ आहे. ऐका मला समोर म्हणायचं आहे. चला
आहा कोण आई बाप बोलले सांगे सर्वाला अक्षराच्या संबंधानं ते जगवाला कोण आई बाळ बोलले सांगे सर्वाला अक्षराच्या संबंधानं ते जगवाला कोण आई बाळ बोलले सांगे सर्वाला आणि अखेराच्या संबंधानं तेजाच्या ज्वाला अखेराच्या संबंधाने तेजाच्या ज्वाला तर सन्मान्य शाहीर मान्यवरजी ज्या ठिकाणी ते आई बाळाचे संबंध झाले ते आई कशी असेल माझे माय बाप हो ज्या ठिकाणी ते आई बाळाचे संबंध झाले त्या ठिकाणी तेजाच्या ज्वाला निर्माण झाल्या त्या ठिकाणी तेजाच्या ज्वाला निर्माण झाल्या आई बाळाचे संबंध होत नाही त्या ठिकाणी संपूर्ण जळून राख झालं त्या ठिकाणी संपूर्ण जळून राख झालं त्या ठिकाणी आई मरण पावली बाहेर मरण पावला त्या ठिकाणी एक कण सुद्धा वाचलेलं नाही त्या ठिकाणी एक कण सुद्धा वाचलेलं नाही तर म्हणतात त्या ठिकाणी एक कण सुद्धा वाचलेलं नाही आणि म्हणून मला म्हणायचं आहे ते आई कोणती आणि तो बाहेर कोणता आणि म्हणून मला म्हणायचं आहे शाहीर सोनू कधी